की महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ अखेर संपली आहे। महापालिका निवडणुकीतील पहिला अंक अखेर बंद झालेला आहे। महापालिकेमध्ये कोण किती जागा लढवणार हे स्पष्ट झालंय। आज अर्ज भरण्यासाठी झुंबड उडालेली होती आणि आज अखेरच्या दिवशी अनेक ठिकाणी गडबड आणि गोंधळ झालेला आहे। काही ठिकाणी राडा सुद्धा बघायला मिळालाय। महापालिकेत कोण किती जागा लढवणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ अखेर संपली आहे। महापालिका निवडणुकीतील पहिला अंक अखेर बंद झालेला आहे। महापालिकेत आता कोण किती जागा लढवणार हे अखेर स्पष्ट झालंय। आज अर्ज भरण्यासाठी चांगलीच झुंबड उडालेली आपण बघितली। आज शेवटचा दिवस, त्यामुळे अनेक ठिकाणी गडबड आणि गोंधळ झाला, तर काही ठिकाणी राडा झाल्याचं सुद्धा चित्र आपण बघितलेलं आहे। अनेक उमेदवार जे आहेत, उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले। उदय तिमांडे आणि उदय जाधव सध्या दोघंही आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला उदय जाधव यांच्याकडे जाऊया आपण। महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ अखेर संपलेली आहे। महापालिका निवडणुकीला पहिला अंक बंद झाला असं म्हणावं लागेल आता। अगदी बरोबर, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आता समाप्त झालेली आहे। 4:30 वाजताच खरं तर सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी आपापले कार्यालयामध्ये जे दरवाजे आहेत ते बंद केलेले आहेत। त्यांनी सांगितलं होतं की 4:30 वाजता आम्ही दरवाजे बंद करू आणि जे उमेदवार आतमध्ये असतील त्या सर्वांचे अर्ज जे आहेत ते दाखल केले जाणार। आता 5 वाजले, 5 वाजल्यानंतर कुठल्याही उमेदवाराला अर्ज जो आहे उमेदवारीचा तो भरता येणार नाही। जवळपास मुंबईतल्या जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये 227 वॉर्ड आहेत आणि 227 वॉर्डमध्ये जर आपण पाहिलं अपक्ष आणि सर्वपक्षीय मिळून जवळपास 2000हून अधिक उमेदवार जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्याला पाहायला मिळतात। पक्षांच्या संदर्भात झालं तर सर्वाधिक जे उमेदवारी अर्ज जे दाखल झाले ते काँग्रेसकडे झाले। जवळपास 150हून अधिक उमेदवार जे आहेत काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। त्यामुळे त्यापाठोपाठ भाजपचे 137 उमेदवार जे आहेत त्यांनी त्यांचे एबी फॉर्म असं त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। आणि त्यानंतर आपण पाहतो की शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्या शिवसेने 90 उमेदवारी अर्ज दाखल केलेत। काही ठिकाणी त्यांच्याकडे पण काही 2 एबी फॉर्मची आहेत काही उमेदवारांनी दाखल केले, त्यामुळे त्यांची संख्या देखील 92 पर्यंत झालेली आहे। मात्र काही ठिकाणी त्यांना देखील बंडखोरीचा सामना जो आहे तो करावा लागत आहे आणि बंडखोरीचा सामना जो आहे भाजपसह सर्वच पक्षांना करावा लागत आहे। आणि या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी पुढील 3 दिवस जे आहेत सर्व पक्षांच्या नेत्यांकडे आहेत। 3 तारीखपर्यंत सर्व बंडोबांना किती थंड करतात हे आता पाहावं लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर समोरासमोर कोण लढतीला उभे आहे त्यानुसार कशी लढत होणार आहे, कोण उमेदवारी अर्ज मागे घेत आहे या संदर्भातली सगळी रणनीती जी आहे ती सुरू राहणार आहे। आज पहाटे 6 वाजेपर्यंत अनेक पक्षांच्या बैठका ज्या त्या चालू होत्या। विशेषतः शिवसेनेचं आपण जर पाहिलं तर अगदी शेवटपर्यंत अगदी एबी फॉर्म देण्याचं सत्र जे आहे ते चालू होतं। मातोश्रीवरती देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती, तिथे देखील दुपारपर्यंत काही उमेदवारांना शेवटच्या टप्प्यामध्ये एबी फॉर्मसह अर्ज जे दाखल करण्यात आलेले आहे। शिवसेनेकडनं देखील एबी फॉर्म दुपारी एबी फॉर्म जे आहे अनिल कोकळे यांना दिलेले आहे। त्यामुळे आपण पाहतो की अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत एबी फॉर्मचं वाटप जे आहे ते करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये सर्वाधिक लढत असणार आहे, कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि आर्थिक राजधानीच्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावरती कोणाचा झेंडा फडकणार यासाठीची लढत जी आहे ती आता सुरू झालेली आहे। जवळपास 2000हून अधिक उमेदवार आहेत, त्यात अपक्ष देखील मोठ्या संख्येने आहेत। पक्षाचे देखील अधिकृत उमेदवार एबी फॉर्मने उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेले आहेत। अखेरीस कोणाला विजय मिळणार आणि मतदार राजा मुंबईकर जो मतदार राजा आहे तो कोणाच्या पार्टीत आपलं बहुमूल्य मत टाकणार हे येत्या 16 तारखेला स्पष्ट होणार आहे।